आणि यानंतर आता बातमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची। सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांचा पवारांवर दबाव असल्याची सध्या माहिती मिळते। पण शरद पवारांची नेमकी भूमिका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये दोन गट पडल्याची सूत्रांची माहिती आहे। आमदार सत्तेत जाण्यासाठी इच्छुक आहेत तर खासदार मात्र शरद पवारांच्या पाठीशी आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांना सत्तेचे वेध लागलेत। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातली कामं होत नसल्यानं पवारांचे आमदार अस्वस्थ आहेत। त्यामुळे सत्तेत जायला हवं अशी आग्रही मागणी आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे। मात्र भाजपसोबत युती नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतल्याची माहिती आहे। आमदार सत्तेत जाण्यासाठी दबाव टाकत असले तरी सर्व खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं कळतंय। त्याचवेळी महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची शरद पवारांची तयारी असल्याचं देखील समजतंय। टीव्हीवर ऐकलं की सुप्रियाताईंना विचारलं होतं की माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीशी युती होणार का। त्यामुळे पाऊस आल्यावर छत्री घालायची का रेनकोट घालायची ते आम्ही ठरवू। त्यामुळे त्या आता तिथे कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या, त्यामुळे त्या त्यांच्या आमदारांची मनातली अस्वस्थता काढण्यासाठी सक्षम आहेत। एक दिवस आधीच सुप्रिया सुळेंना आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार का असा प्रश्न केला होता। त्यावर पाऊस पडल्यावर रेनकोट घालणार की छत्री याचा निर्णय झाला नसल्याचं सूचक वक्तव्य सुळे यांनी केलंय। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री यातून मी निर्णय घेतलेला आहे। जेव्हा होईल तेव्हा रेनकोट छत्री किंवा ते आमच्याकडे हे वापरतात पानांचा, आदिवासी भागामध्ये तो जास्त म्हणजे शरीराला झाकून ठेवतो। काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे। पण पवार साहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात किंवा काल परवा त्या पक्षाची जे अधिवेशन झाले त्यामध्ये सुप्रियाताईंनी जी भूमिका मांडली त्यावरून अधिक भाष्य करण्याची गरज नाही। त्यांची भूमिका स्पष्ट होती आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती। भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असा दावाच महाजनांनी केलाय। मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाहीये, पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतंय। इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत। शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाहीये। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं का हा निर्णय सुप्रिया सुळेंनीच घ्यावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे। पण तसं करणं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे, त्यामुळे अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपसोबत जाण्यासारखंच आहे। त्यामुळे तुर्तास तरी ते शक्य दिसत नाही, कारण भाजपसोबत युती नाही अशी भूमिका शरद पवार यांची आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।